मिनिटात 30 बातम्या. पॉवर्ड बाय बाबा जाधव मसाले, खजिना मराठी चवीचा. अस्सल खा, अस्सल रहा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येवल्यातील अनुलोम या संस्थेच्या कार्यक्रमासाठी उपस्थित होते. यावेळी त्यांनी कापसे फाउंडेशन इथल्या दिव्यांग पैठणी कारागिरांची भेट घेतली. मुख्यमंत्र्यांनी स्वतः पैठणी विणकामाच्या हातमागावर बसून प्रत्यक्ष पैठणी विणकामाचा अनुभव घेतला. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण मतदारसंघाचे आमदार विलास भुमरे यांनी अल्पवयीन मुलांच्या बोटांना शाई लावल्याचा प्रकार उघडकीस आला होता. या गंभीर प्रकाराची दखल घेत जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी कडक कारवाई केली आहे. नाशिक महानगरपालिकेतील नवनिर्वाचित नगरसेवकांनी मातोश्री इथे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. उद्धव ठाकरेंनी सर्वांचं अभिनंदन केलं. पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. खासदार संजय राऊत, उपनेते वसंत गीते, महानगरप्रमुख प्रथमेश गीते उपस्थित होते. पुणे शहराला नवा कारभारी आता मिळणार आहे. पुण्याच्या महापौर आणि उपमहापौर पदासाठी उद्या निवडणूक आहे. महापौरपदी मंजुषा नागपुरे तर उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्या निवडीची औपचारिकता पार पडणार आहे. पुण्यात महापौर निवडीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या नगरसेवकांची बैठक झाली. निवडणुकीनंतर जल्लोष केला जाणार नाही. अभिनंदनाचा एका ओळीचा फक्त ठराव होणार आहे. सांगली जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी मतमोजणी होत आहे. मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज झालंय. सकाळी 10 पासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे. एकूण 192 टेबल आणि 122 फेऱ्यांमधून मतमोजणी होईल. पुण्यातल्या महापौर बंगल्याच्या नूतनीकरणाचं काम अंतिम टप्प्यात आलंय. गेल्या 4 वर्षांपासून महापौर बंगला होता. तब्बल 4 वर्षांनंतर पुण्याचे नवे महापौर या बंगल्यात वास्तव्याला येणार आहेत. त्यामुळे बंगल्यातील डागडुजी आणि फर्निचर बदलण्याचं काम सुरू आहे. पुणे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीची सोमवारी मतमोजणी होते. मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज झाले. आंबेगावमधील अवसर इथं मतमोजणी होणार आहे. चंद्रपूर महापालिकेत सव्वा वर्षांच्या महापौर पदासह भाजपकडून शिवसेना युबीटीला 5 पैकी 2 वर्ष स्थायी समिती अध्यक्षपद आणि उपमहापौर पदाची ऑफर दिल्याची सूत्रांची माहिती आहे. मात्र पहिला महापौर भाजपचा की ठाकरेंच्या सेनेचा या मुद्द्यावर चर्चा अडली आहे. तेलंगणातील तेल्लापूर गावात महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली. या घटनेचा सर्वांनी निषेध केला पाहिजे असं ओबीसी नेत्यांनी म्हटलं. छत्रपती संभाजीनगरातील गंगापूर शहरात जिल्हा परिषद निवडणुकीवरून राडा झालाय. जामगाव सर्कल शिंदे गटाचे उमेदवार दिलीप निरफळ आणि अपक्ष उमेदवार मुंदडा यांच्यात पोलीस स्टेशनमध्ये चक्क पोलिसांसमोरच फ्रीस्टाईल हाणामारी झाली आहे. नक्षलवाद संपवण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी कठोर पावलं उचलली आहेत. यावेळी छत्तीसगडमधील रायपूरमध्ये उच्चस्तरीय बैठक त्यांनी घेतली. मार्च 2026 पर्यंत नक्षलवाद संपवण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नरत असल्याचं शहांनी सांगितलं. दिल्लीतील मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्या सरकारला 1 वर्ष पूर्ण झालंय. जनतेची सेवा करणे आमच्यासाठी सत्ता असल्याचं मुख्यमंत्री रेखा गुप्तांनी सांगितलं. यावेळी मुख्यमंत्री रेखा गुप्तांनी 500 ई बसेसना हिरवा झेंडा दाखवला. उत्तर प्रदेशातील मेरठ शहरात प्रतिबंधित औषधांचा मोठा साठा जप्त करण्यात आलाय. एका गोदामात ठेवलेली प्रतिबंधित कप सिरप जप्त केले. यावेळी 55 लाखांच्या औषधांचा साठा जप्त केला आहे. कानपूरमधील एका अवैध हुक्का पार्लरवर पोलिसांनी छापा मारला. यावेळी पोलिसांच्या कारवाईत मोठ्या प्रमाणात ड्रग्ज जप्त करण्यात आलं. तसंच पोलिसांनी घटनास्थळावरून 5 आरोपींना अटक केली आहे.